महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. राज्यातील शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी मे 2026च्या वेतनासोबत रोखीने देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत 6 तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी 993 कोटी 72 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय. त्यामुळे आता संबंधित तीर्थक्षेत्रांचा कायापालट होणार असून भाविक पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत. तीर्थक्षेत्र विकास कामे दर्जेदार आणि कालमर्यादेत पूर्ण करण्याचे तसेच तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले आहेत. बनावट जीएसटी बिले तयार करून सुमारे 40 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई जीएसटी विभागाकडून अमित उपाध्याय याला अटक करण्यात आली आहे. अमित उपाध्याय हा 8 पेक्षा अधिक कंपन्यांचा संचालक असून बनावट कागदपत्रे आणि खोट्या व्यवहारांच्या आधारे सुमारे 40 कोटी रुपयांचा जीएसटी रिटर्न मिळवल्याचा आरोप आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणुकांसाठी मोठी तयारी सुरू केली आहे. प्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर लवकरच पक्षासाठी सल्लागार म्हणून काम पाहणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्यासोबत त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठका झाल्या असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 1 जून पासून नवीन रणनीतीवर काम सुरू होण्याची शक्यता आहे. देशात भटक्या कुत्र्यांचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटना लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत कडक आणि महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. शाळा, रुग्णालय आणि इतर संवेदनशील सार्वजनिक ठिकाणांहून भटक्या कुत्र्यांना हटवण्याचा आपला पूर्वीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर अर्थ मंत्रालयाने सोमवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्थांना काटकसरीचे उपाय अवलंबण्याचे आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्याचे आवाहन केले आहे. अदानी समूहासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. गुजरातच्या मुंद्रा बंदराद्वारे इराणी एलपीजी आयात केल्याच्या आणि अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधांचे कथित उल्लंघन केल्याच्या प्रकरणात अदानी समूहाने अमेरिकन ट्रेझरी डिपार्टमेंटच्या ऑफिस ऑफ फॉरेन ॲसेट कंट्रोल सोबत यशस्वी तडजोड केली आहे. या प्रकरणाच्या सेटलमेंटसाठी अदानी एंटरप्राइजेस लिमिटेड 275 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा दंड भरण्यास तयार झाली असून यामुळे हा कायदेशीर वाद आता पूर्णपणे बंद झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. एमआयटी विद्यापीठाची मूळ संस्था असलेल्या रीतनंद बलवेद एज्युकेशन फाउंडेशन या शैक्षणिक संस्थेला मौजे भातण येथील 15 एकर जमीन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह 6 राज्यात आचारसंहिता लागू करत गैरप्रकारांवर लगाम घालण्यासाठी कडक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या निवडणुकांमध्ये मतदारांना हॉटेल, रिसॉर्ट किंवा तत्सम ठिकाणी ठेवणे हे लाच देण्यासारखे मानले जाईल आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 171 ब अंतर्गत गंभीर गुन्हा ठरेल असे आयोगाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेल्या बच्चू कडू यांच्या खांद्यावर शिवसेनेने मोठी जबाबदारी सोपवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार बच्चू कडू यांची शिवसेना पक्षाच्या विदर्भ विभागीय नेतेपदी नियुक्ती केली आहे. अहिल्यानगर जिल्हा आता देशात संरक्षण नकाशावर ठळकपणे झळकणार आहे. शिर्डी येथील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर देशातील नवीन संरक्षण उत्पादन हबच्या दिशेने मोठी झेप घेणार आहे. पंढरपूरमध्ये अधिक मासात भाविकांची संख्या वाढली आहे. येणाऱ्या भाविकांचे वेळेत आणि सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतलाय. या संबंधीची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. देशात सध्या सुरू असलेल्या बेकायदेशीर औषध विक्री विरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेकडून उद्या 20 मे रोजी देशव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये देशातील 1.5 लाख केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन सहभागी होणार असून औषधे विक्रेत्यांच्या समस्यांकडे वेळोवेळी निवेदने देऊनही दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे उद्या अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेकडून बंदची हाक देण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे PRO विजय पाटील यांनी दिली आहे.
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चटका प्रचंड वाढत असून जणू सूर्य आगच सोकतो अशी परिस्थिती झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये 45° पर्यंत पारा गेला असून हवामान विभागाकडून अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांसाठी पुढील 4 दिवस उष्णतेच्या तीव्र लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. भारतात आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे शासकीय कागदपत्र आहे. आधार कार्डला आता ओळखपत्र देखील म्हटले जाते. हे ओळखपत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला अनेक ठिकाणी अडचणी येऊ शकतात. अनेकदा आपण आधार कार्ड तयार करतो पण घाई गडबडीत आपल्याकडून बऱ्याच चुका राहतात. त्यामुळे आपल्याला आधार कार्डवरील पत्ता, नाव, जन्मतारीख बदलावी लागते. आता याबाबतच सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सरकारने आधार कार्ड दुरुस्त करण्याची अंतिम तारीख वाढवली. आता तुम्हाला 14 जून 2027 पर्यंत तुमच्या आधार कार्डमध्ये दुरुस्ती करता येणार आहे.